कितीही मोठा महापुरुष असो, कितीही महान पुरुष असो, ज्याला तुम्ही काहीही नाव द्या, परंतु त्याच्या पायाशी आपलं स्वातंत्र्य अर्पण करू देऊ नका. कारण हे स्वातंत्र्यच तुम्हाला आत्मभान देतं आणि हे स्वातंत्र्यच तुम्हाला माणूस बनवतं. जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं माणूस बनायचं असेल तर तुम्हाला कोणाच्याही चरणी, मग तो किती का महापुरुष असू देत, तो प्रत्यक्ष परमेश्वर असू देत, नाही तर त्याचा अवतार असू देत, त्याच्या चरणी तुमचं स्वातंत्र्य तुम्ही वाहू नका. भारत हे त्याच्या इतिहासामध्ये कधीही एक राष्ट्र नव्हतं. या भारत देशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने पहिल्यांदा राष्ट्र निर्माण केलं, पहिल्यांदा राष्ट्र घडवलं. हे बाबासाहेबांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत. मला सतत असं वाटत आलेलं आहे की हर्षदीप सारखे एक 11 अधिकारी जर भारताला मिळाले तर हा संपूर्ण भारत आंबेडकरमय होईल. महात्मा फुले यांनी एकमय लोक म्हणजे राष्ट्र अशी व्याख्या केलेली होती. तेव्हा मी समतेची जी व्याख्या करतो त्या व्याख्येमध्ये हर्षदीपजींचं काम बसतं. आणि त्यांनीच मला पहिल्यांदा यवतमाळला बोलावलेलं होतं आणि 20 वर्षापूर्वी मी याच कार्यक्रमाला यवतमाळला येऊन गेलो होतो. यवतमाळला येऊन इथून ऊर्जा घेऊन मी जातो आणि पुढे संपूर्ण भारतात मी फिरत राहतो आणि कधी कधी यवतमाळची आठवण येते. आज विशेषत्वाने बाबासाहेबांची आठवण याच्यासाठी होते आहे की गेल्या आठवड्यापासून आपण वर्तमानपत्रात वाचत आहात की देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये काय काय घडते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा एक अतिशय विकृत माणूस अमेरिकेचा राष्ट्रपती झाल्यापासून काय काय अर्थचक्र फिरतात हे आपण गेले 8 दिवस ऐकत आहात. पण या सगळ्या अर्थचक्राचं भाकीत बाबासाहेब आंबेडकरांनी 70-80 वर्षापूर्वीच करून ठेवलेलं होतं. मनमाडला जी रेल्वे कामगारांच्या युनियनची अतिशय महत्त्वाचं संमेलन झालेलं होतं, त्यात बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की भारताचे 2 शत्रू आहेत. एक शत्रू आहे ब्राह्मणशाही म्हणजे जातीयवाद आणि दुसरा शत्रू आहे भांडवलशाही. तेव्हा जोपर्यंत तुम्ही या भटशाहीचा, ब्राह्मणशाहीचा विध्वंस करीत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सामाजिक समता मिळण्याची शक्यता नाही. आणि जोपर्यंत तुम्ही या भांडवलशाहीचा अंत करू शकत नाही आणि या देशामध्ये संसदीय लोकशाही सहित समाजवाद प्रस्थापित करत नाहीत तोपर्यंत या देशात आर्थिक समता येण्याची शक्यता नाही. हे बाबासाहेबांचं द्रष्टेपण होतं त्यावेळचं. आणि म्हणून त्याने ही राज्यघटना
या देशाला दिली आहे, त्यांचं मोठं योगदान आपण मानतो. पण ही राज्यघटना देत असताना त्यांनी जे शेवटचं भाषण घटना परिषदेत केलेलं आहे ते अजरामर भाषण आहे. त्यांनी सांगितलं की ही राज्यघटना देत असताना माझ्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की हा देश अनेक वेळा आपलं स्वातंत्र्य गमावून बसलेला आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा भारत पारतंत्र्यात जाईल की काय याची मला भीती वाटते. याचं कारण असं आहे की पारतंत्र्यामध्ये कोण जातं? कारण मी तुम्हाला संसदीय लोकशाही दिलेली आहे आणि या संसदीय लोकशाहीच्या मार्फत तुम्हाला समाजवादी समाज रचनेची स्थापना करायची आहे. बाबासाहेब ज्याला स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद असं नाव देत आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा जो अहवाल आहे घटना परिषदेला शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं दिलेला तो प्रसिद्ध केलेला होता. काय म्हणणं होतं बाबासाहेबांचं? बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की कोणताही देश पारतंत्र्यात का जातो, तो स्वातंत्र्य गमावून का बसतो, तो आत्मसन्मान गमावून का बसतो, याचं कारण कधी कधी असे काही महात्मे या देशामध्ये तयार होतात की ज्याच्या चरणाशी सर्वसामान्य माणसं आपलं सर्व स्वातंत्र्य अर्पण करून टाकतात. तर पहिली गोष्ट, कितीही मोठा महापुरुष असो, कितीही महान पुरुष असो, ज्याला तुम्ही काहीही नाव द्या, परंतु त्याच्या पायाशी आपलं स्वातंत्र्य अर्पण करू देऊ नका. कारण हे स्वातंत्र्यच तुम्हाला आत्मभान देतं आणि हे स्वातंत्र्यच तुम्हाला माणूस बनवतं. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं माणूस बनायचं असेल तर तुम्हाला कोणाच्याही चरणी, मग तो किती का महापुरुष असू देत, तो प्रत्यक्ष परमेश्वर असू देत नाही तर त्याचा अवतार असू देत, त्याच्या चरणी तुमचं स्वातंत्र्य तुम्ही वाहू नका. दुसरी गोष्ट त्याने सांगितली की जर या देशामध्ये स्वातंत्र्यप्रेमी लोक निर्माण झाले नाहीत आणि देशप्रेमी लोक निर्माण झाले नाहीत तर भारत एकसंध राहणार नाही. मी संपूर्ण देशात फिरतो, देशातल्या अनेक राज्यात जातो, अनेक समूहात मिसळतो आणि मला सतत असं वाटतं की खरंच हा देश एक राष्ट्र आहे काय, हा एकात्म राष्ट्र आहे काय. तर मला अशी खात्री वाटते की अगदी तुमच्या पलीकडच्या बाजूला कानडी बोलणारे लोक, त्याच्या पलीकडच्या बाजूला तेलुगू बोलणारे लोक, त्याच्या पलीकडच्या बाजूला आणखीन कुठली तरी दुसरी भाषा बोलणारे लोक, ही सगळी माणसं एकत्रित कशी राहतात. आणि म्हणून हे राष्ट्र टिकलेलं आहे. कारण भारत हे त्याच्या इतिहासामध्ये कधीही एक राष्ट्र नव्हतं. या भारत देशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने पहिल्यांदा राष्ट्र निर्माण केलं, पहिल्यांदा राष्ट्र घडवलं. हे बाबासाहेबांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत. हा सगळा कार्यक्रम स्त्रियांनी केला. त्यांचा गौरव करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे हर्षदीपनी उभं केलेलं सगळं बळ आहे, हे सगळं चिंतन आहे. आणि
तोच धागा पकडून इथले सगळे तरुण कार्यकर्ते, वयस्कर कार्यकर्ते ज्या ध्येयानं प्रेरित होऊन हा कार्यक्रम आयोजित करतात समता पर्वाचा, हा जर बघितला तर मला स्वतःला असं वाटतं की स्त्रियांच्यासाठी बाबासाहेबांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट करून ठेवलेली आहे. बाबासाहेबांना घटना समितीमध्ये असं विचारलं की या राज्यघटनेचा केंद्रबिंदू काय काय आहे? ही राज्यघटना कोणासाठी आहे? कारण अनेक देशांच्या राज्यघटना तर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला असं दिसेल की त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये इन द नेम ऑफ गॉड, इन द नेम ऑफ ख्राइस्ट, इन द नेम ऑफ अल्लाह असं काही ना काहीतरी तुम्हाला दिसतं. भारताची एकमेव राज्यघटना अशी आहे की या देशाच्या राज्यघटनेमध्ये मुख्य कोण आहे? बाबासाहेब म्हणाले की माझ्या या राज्यघटनेचा केंद्रबिंदू भारतीय सर्वसामान्य माणूस आहे आणि या माणसामध्ये स्त्री सुद्धा अभिप्रेत आहे. मी स्त्री पुरुष वेगळं मानत नाही. जगात स्त्रियांना अधिकार सहजासहजी मिळाला नाही मतांचा. 1973 सालापर्यंत संघर्ष करावा लागला स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी, ज्याला लोकशाहीची नगरी म्हणतात, लोकशाहीची पार्श्वभूमी असलेला देश म्हणतात, लोकशाहीची जननी म्हणतात. त्या लंडनमध्ये स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता आणि चर्चिल ज्यावेळी पंतप्रधान होता त्यावेळी चर्चिलच्या बायकोने चर्चिलच्या विरोधात तिथल्या संसदेवर प्रचंड मोठा मोर्चा आणला होता स्त्रियांच्या मतदानाच्या हक्कासाठी. भारतीय स्त्रिया इतक्या भाग्यवान आहेत की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा असा भाऊ मिळाला की त्यांनी त्यांच्या ओटीत त्यांनी न मागताही मताचा अधिकार दिला. आणि या देशामध्ये केवळ पुरुष हा देश चालवणार नाहीत तर त्याच्या बरोबर त्याच्या सतत खांद्याला खांदा लावून स्त्री सुद्धा या देशामध्ये हा देश घडवू शकते. आणि म्हणूनच सुचेता कृपला सारख्या एका स्त्रीला महान उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद मिळालं होतं. आणि इंदिरा गांधी सारख्या एका कणखर पुढाऱ्या स्त्रीला, जी जगातली अतिशय कणखर नेतृत्व करणारी स्त्री होती, तिला भारताचं पंतप्रधान पद मिळालं. याच्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांची ही दृष्टी होती, हे विसरून चालणार नाही. आज काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगितलं.
ॲपलचे फोन महाग होणार आहेत, अमकं महाग होणार आहे, तमकं महाग होणार आहे, पण दारू स्वस्त होणार आहे. घाबरू नका. जे पिणारे लोक असतील त्यांच्यासाठी सांगतो की डोनाल्ड ट्रम्प त्याच्या सरकारची दारू इकडे पाठवणार आहे आणि ती अतिशय करू शकतो, दुसरा माणूस करू शकत नाही. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं होतं की भांडवलशाहीचा अंत कधी होईल. हे कार्ल मार्क्सने पण सांगून ठेवलेलं होतं की भांडवलशाहीच्या तिच्या उदयातच ती आपल्या स्वतःच्या विनाशाची बिद रुजवून कमी दरामध्ये निदान स्कॉचपेक्षा किंवा भारतीय दारूपेक्षा कमी किमतीमध्ये ती मिळू शकेल. कारण त्यांना नेहमी भारतीयांना गुंगीमध्ये ठेवायचं आहे जगातल्या अनेक राष्ट्रांना. काय चाललंय अमेरिकेमध्ये, का होतंय असं, याचं विश्लेषण फक्त आंबेडकरवादी जन्माला येईल. म्हणजे जन्माला येताच ती आपल्या विनाशाची बीज आपल्या पोटात घेऊन येईल असं कार्ल मार्क्सने सांगितलं होतं. बाबासाहेब म्हणाले की भांडवलशाही ही तिच्या मरणानेच मरणार आहे. कशी मरणार आहे? कारण भांडवलशाही ही अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे कारण मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो आणि पॉलिटिकल इकॉनॉमी मी शिकवत होतो. MA विद्यार्थ्यांना, PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो. त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलं की भांडवलशाही ही 500 वर्ष टिकली. याचं कारण काय? समाजवाद आला, रशियात आला, चीनमध्ये आला, पण तो रशियामध्ये 80 वर्षाच्या आत संपला. चीनमध्ये चालू आहे, परंतु चीन हा भांडवलशाही आणि समाजवाद दोघांचं मिक्सचर करून त्यांनी काहीतरी एक नवीन वाद तयार केलेला आहे. भांडवलशाही 500 वर्ष वाचली याचं कारण भांडवलशाहीत स्वतःत परिवर्तन करून घेण्याची क्षमता होती. म्हणजे जुन्या काळामध्ये तशा काही स्त्रिया अशा असत की ज्यांच्यावर पुरुष मोहित होत असत, कारण त्या आपल्या रंग सारखा बदलत असत. तशी भांडवलशाही एक अतिशय सुंदर स्त्री आहे. ती स्वप्न दाखवते तुम्हाला की तुम्हाला बंगला असेल, तुम्हाला गाडी असेल, तुमच्या घरामध्ये एअर कंडिशन असेल, तुमच्या पत्नीच्या अंगावर 2 किलोचे दागिने असतील, तुमच्या मुलांची शाळा फुकट असेल आणि म्हातारपणामध्ये तुम्हाला पेन्शन मिळेल आणि तुमचं मरण पण स्वस्त होईल आणि जगणं पण स्वस्त होईल, अशी आश्वासनं भांडवलशाही तुम्हाला देते.
आणि ती स्वतः परिवर्तन करून घेते. जेव्हा जेव्हा ती अडचणीत येते, जेव्हा जेव्हा तिच्यावर नष्ट होण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी ती नवरूप धारण करते आणि कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, वेलफेअर स्टेटची, जी आपल्याकडे पण आपण लागू केली होती, हे त्याचंच एक उदाहरण आहे. पण वेलफेअर स्टेट आलं तरी भांडवलशाहीतले आंतरविरोध नाहीत. कारण भांडवलशाहीमध्ये एक वेळ अशी आली की तिच्यात स्वतःच बदल करून घेण्याची क्षमताच नष्ट झाली. का डोनाल्ड ट्रम्प असं वागतोय? तो भांडवलशाहीचा समर्थक आहे, स्वतःच भांडवलदार आहे, मोठा श्रीमंत माणूस आहे, कोट्यावधी डॉलरची त्याची संपत्ती आहे. भारतातले हे जे सगळे भांडवलदार आहेत आपल्याकडचे, हे त्याच्या तुलनेत कप पदार्थ आहेत. परंतु का तो आज मतिमंद झालेला आहे? याचं कारण भांडवलशाही त्याला जे संरक्षण देणार होती ते ती आता त्याला देऊ शकत नाही. कारण भांडवलशाहीत स्वतःच परिवर्तन करून घेण्याची क्षमता आता शिल्लक राहिलेली नाही. हा जगाच्या समोर सध्या सगळ्यात मोठा पेच आहे, सगळ्यात मोठं आव्हान आहे. किंवा उद्या युद्ध होणार की नाही, तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल, मराठी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा किंवा इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा, की आता चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये आर्थिक युद्ध सुरू झालेलं आहे. हे आर्थिक युद्ध आहे, वास्तविक युद्ध पण होऊ शकतं. कसं होऊ शकतं आणि ते का होऊ शकतं, ते कशासाठी होऊ शकतं, ही गोष्ट नीट समजून घ्या. भांडवलशाही ही आता तिच्यात बदल करून घेण्याची क्षमता न उरल्यामुळे ती आता कुंठित झालेली आहे. तिच्यात शेवटचा बदल म्हणजे 1990 साली झालेलं जागतिकीकरण. जागतिकीकरण हे तिचं शेवटचं रूप होतं. जागतिकीकरण संपुष्टात आणलं पुढे पुढे. आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प त्या जागतिकीकरणाचाच पुरस्कार करतोय. त्याला जागतिकीकरण पुन्हा आणायचंय, पण ते वेगळ्या पद्धतीचं आहे. किंवा भांडवलशाही आंतरविरोधामध्ये सापडलेली आहे आणि भांडवलशाही ज्या लोकशाहीच्या मार्फत चालते त्या लोकशाहीला तिने अडचणीत आणलेलं आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्प आत्ता निवडून आला आणि निवडून आल्यानंतर 2 महिन्याच्या आत त्याच्या विरोधी 10 लाख नागरिक अमेरिकेतले रस्त्यावर उतरले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की लोकशाहीवर आघात झालेला आहे. आता भांडवलशाही तर टिकवायची आहे, कारण त्याच्याशिवाय तर काही गत्यंतर नाही. आपल्या देशाला भांडवलशाही टिकवायची आहे. हे मोदी बिदी वगैरे, अमित शहा अमकेन तमकेन धमके हे सोडून द्या.
हे बाहुले आहेत भांडवलदारांच्या हातातले. हे कधी खाली जातील आणि कधी वर येतील. आणि हे भांडवलशाही नेहमी अनेक गोष्टींचा आधार घेते. धर्माचा आधार त्यांनी पश्चिमेकडे पण घेतला होता. भारतामध्ये तिने धर्माचा आधार घेतला. आणि राम मंदिरापासून जे काही सुरू झालं ते आतापर्यंत तुम्ही बघता. आणि तिचा शेवट आता आपल्याकडे हे जे वक्फ बिल आहे तिथे तो संपणार आहे. काय होणार आहे? भांडवलशाही जिवंत ठेवायची असेल तर आता तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवता येणार नाही. कारण लोकशाही भांडवलशाहीच्या विरोधी गेलेली आहे. तुम्ही संपूर्ण युरोपचं राजकारण बघा, आज फ्रान्सचं राजकारण बघा, ब्रिटनचं राजकारण बघा, जर्मनीचं राजकारण बघा. तुमच्या असं लक्षात येईल की आता तिथे हा पेच निर्माण झालाय की लोकशाहीच्या मार्फत भांडवलशाहीला जिवंत कसं ठेवायचं. त्या भांडवलशाहीला जिवंत ठेवण्याचा मार्ग लोकशाहीत नाही. मग काय करावं लागेल? मग एक गोष्ट करावी लागेल की तुम्हाला भांडवलशाहीच्या पुढे जावं लागेल. किंवा भांडवलशाही तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्हाला हुकुमशाही आणली पाहिजे, म्हणजे फॅसिझम आणला पाहिजे. किंवा भांडवलशाही तुम्हाला फॅसिझमच्या मार्गानेच टिकवता येईल. तिला टिकवण्याचा दुसरा मार्ग आता शिल्लक नाही. किंवा भांडवलशाहीला टिकवायचं असेल तर एक रस्ता फॅसिझमकडे जातो. किंवा भांडवलशाहीला टाळून तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने जायचं असेल तर तो रस्ता समाजवादाकडे जाणार आहे, जे बाबासाहेबांनी त्यांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला जायचं असेल तर समाजवादाच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि फॅसिझमला म्हणजे हुकुमशाहीला विरोध केला पाहिजे. काय म्हणणं होतं बाबासाहेबांचं? बाबासाहेब म्हणाले की आता भांडवलशाहीला वाचवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत जगामध्ये ते प्रयत्न फसतील. कारण भांडवलशाहीला लोकशाही वाचवू शकत नाही. म्हणून भांडवलशाहीला आता फक्त फॅसिझम वाचवू शकतो. म्हणून ट्रम्पची जेवढी व्यंगचित्र येत आहेत ती हिटलर सारखी येत आहेत आणि हिटलरचा चेहरा त्याच्यावरती दाखवत आहेत. किंवा कधी कधी हिजड्याच्या चेहऱ्यामध्ये त्याला दाखवलं जातं अनेक व्यंगचित्रांच्यामधून. कारण आता भांडवलशाहीला वाचवण्यासाठी लोकशाही उपयोगाची नाही. म्हणून ट्रम्पला आता हिटलरचा अवतार सुद्धा म्हणायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा तुम्हाला भांडवलशाही वाचवायची असेल तर हुकुमशाही आणावी लागेल आणि तिच्या मार्फत तुम्हाला भांडवलशाही वाचवावी लागेल. आणि जर भांडवलशाही वाचवण्याचा दुसरा मार्ग तुम्ही शोधलात तर तो लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला सरळ सरळ समाजवादाकडे जाणारा मार्ग दिसेल. जर भांडवलशाही संपुष्टात आणायची आणि फॅसिझम आणायचा नसेल तर अराजक निर्माण होईल. आणि कोणत्याही देशामध्ये जर अराजक निर्माण झालं तर त्याचा जास्तीत जास्त तोटा स्त्रियांना होतो. कारण अराजकामध्ये सगळ्यात जास्त तोटा, सगळ्यात जास्त अपमान स्त्रियांना भोगावा लागतो. तेव्हा आपल्या समोर आज प्रश्न आहे, कोणत्या मार्गाने जायचं, कोणता झेंडा हातात घ्यायचा. मी आपल्याला सांगतो की केवळ भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला, डोनाल्ड ट्रम्प सहित सगळ्या जगाला आणि रशियाला सुद्धा आंबेडकरांचा झेंडा हातात घेऊन उभं राहावं लागेल तर त्यांचा लोकशाही समाजवाद वाचेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रशियाला
एक कानमंत्र दिला होता. ते म्हणाले, तुम्ही क्रांती केली ती खूप चांगली गोष्ट झाली, तुम्ही समाजवाद आणला ती खूप चांगली गोष्ट झाली, बट Russians have forgotten that Buddhism is an ultimate aid to sustain communism. म्हणजे जर तुम्हाला कम्युनिझम यशस्वी करायचा असेल तर तो फक्त बुद्धाच्या पाठिंब्यानेच तुम्हाला तो करता येणे शक्य आहे. तोच तुमचा मदतनीस आहे. म्हणून तुम्ही बुद्धाकडे वेगळ्या नजरेने बघा. आणि चीनमध्ये जी बौद्ध क्रांती झालेली आहे आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा तिथल्या बौद्ध धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी अतिशय प्रगतिशील केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. त्या बाबासाहेबांनी हा दिलेला इशारा होता लोकशाही स्थापन करण्याचा, समाजवादाच्या स्थापनेचा आणि हुकुमशाहीच्या विरोधाचा. असा हा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. म्हणून त्यांनी भारताला एकात्म करण्यासाठी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा लोकांना म्हणायला लावलं. ही राज्यघटना येण्यापूर्वी जर विचारलं तू कोण, तो म्हणायचा मी पंजाबी, मी मद्रासी, मी मराठी. आपण भारी लोक आहोत. नाही पण तरी पण कोण, मग म्हणायचे मी भूमिहार, मी मराठा, मी राजपूत, मी आणखीन कोणीतरी, किंवा मी महार, मी मांग. तोपर्यंत बौद्ध नव्हतं कोणी. पुन्हा विचारलं की तू कोण, तर मग भाषेचे नाव यायची. अमके भाषा बोलणारा, तमकी भाषा बोलणारा, मी मद्रासी, मी अमका, मी पंजाबी. बाबासाहेबांनी पहिल्यांदा या देशातल्या माणसाला सांगितलं म्हण, मी म्हणतो तसं म्हण, मी पुढे म्हणेल तू माझ्या पाठीमागून म्हण. काय म्हण, आम्ही आम्ही भारताचे लोक. या राज्यघटनेची सुरुवात आहे. आम्ही. अरे तुम्ही कोण, कोण तुम्ही. त्या कवीने म्हटलं नाही, आम्हासी कोण म्हणून काय पुसता, आम्ही असे लाडके. अरे पण तुम्ही लाडके कोण आहात. बाबासाहेब म्हणाले आम्ही भारतीय लोक. हे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगणारा महापुरुष बुद्धानंतर बाबासाहेब जन्माला आले, ज्यांनी सगळ्या भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला संदेश देताना सांगितलं की आम्ही वेगळे नाही आहोत. म्हणून प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला त्याने सांगितलं की म्हण, आम्ही भारतीय लोक या देशाला एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करू, ज्याच्यामध्ये इंदिराजींनी 42व्या घटनेनुसार दुरुस्तीनुसार त्यांनी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असे 2 शब्द टाकले आणि सांगितलं पुढे की आम्ही भारतीय लोकांना काय देऊ इच्छितो. स्वातंत्र्य देऊ इच्छितो, विचार, उच्चार, श्रद्धा आणि समजुतींचं स्वातंत्र्य देऊ इच्छितो. आम्ही समता देऊ इच्छितो, संधीची आणि प्रतिष्ठेची. आम्ही न्याय देऊ इच्छितो आणि आम्ही बंधुता देऊ इच्छितो. कारण भारतात कधीही बंधुभाव नावाची गोष्ट नव्हती, जर तुम्ही मनुस्मृती वाचली असेल तर. कारण मनुस्मृतीत अशा विचित्र गोष्टी सांगितलेल्या आहेत की ती संपूर्ण ब्राह्मणासाठी असलेली गोष्ट आहे. ब्राह्मण वर्चस्वावर आणि ब्राह्मण कसे मांसाहार करत होते हे जर तुम्ही मनुस्मृती वाचली तर तुम्हाला समजेल. त्याने सांगितलं, मनुस्मृतीत असं सांगितलेलं आहे
आणि तुम्ही मनुस्मृती अवश्य वाचा, विशेषतः स्त्रियांनी ती वाचलीच पाहिजे. की काय काय लिहिलंय वाईट स्त्रियांच्या बद्दल, भयंकर वाईट, भयंकर वाईट लिहिलेलं आहे. आणि कसं काय काय लिहिलंय ब्राह्मणाबद्दल, की तुमचे वडील जर 1 वर्ष वर राहायचे असतील तर काय करायचं, 6 महिने वर राहायचे असतील स्वर्गात तर काय करायचं, 3 महिने राहायचे असतील तर काय करायचं, आणि 2 महिने राहायचे असतील तर काय करायचं. 2 महिने राहायचे असतील तर ब्राह्मणाला अतिशय सुंदर असा ससा गाऊ घालायचा, सुंदर असा ससा. पहिली गोष्ट. 2 महिन्यासाठी. 4 महिन्यासाठी त्याने आणखीन हरिण सांगितलं की असं हरणाचा बछडा ब्राह्मणाला खाऊ घालायचा. आणि कसा खाऊ घालायचा माहिती आहे की ब्राह्मण जेवत असताना त्याला घाम आला नाही पाहिजे, म्हणजे ते कालवण तिखट होता कामा नये, त्याने बोलता कामा नये ब्राह्मणाने. त्याला त्याचे जे कौटुंबिक असतील बाकीचे लोक त्यांनी वारा घातला पाहिजे, म्हणजे पितृ पक्षामध्ये जे जेवण की दिलं जातं त्यात. आणि शेवटी सांगितलं की तुमचे वडील 12ही महिने जर स्वर्गात ठेवायचे असतील पुढच्या वर्षापर्यंत तर असा बोकड कापा. आला मी ते वाचताना एवढा हादरून गेलो. म्हटलं असा बोकड कापा की तो पाणी पिताना ज्याचे कान पाण्यात टेकलेले असतील. तर मी पहाटे पहाटे काहीतरी मनुस्मृती वाचत होतो आणि त्याच्यात हा उल्लेख आला की झाला असा बोकड कापा की जो पाणी पित असताना ज्याचे कान पाण्यात टेकले असले पाहिजेत. मला काही समजे नाही काय भानगड आहे. ते म्हटले आपल्याला कोण समजावून सांगेल. तर माझा जो खाटेक होता, हिंदू होता तो, कोथमेरे नावाचा, म्हणले यालाच जाऊन विचारलं पाहिजे. ते सकाळी स्कूटर काढले गेलो त्याच्याकडे. तोही तिथं मला बघून हादरून गेला. तो म्हणला आपल्या पोरांनी काहीतरी गडबड केलेली दिसते सर, एवढ्या सकाळी कशाला आले, कारण बकरू तर एवढ्या सकाळी काही पडत नाही, काय कसे काय आले. बरं मी मटण खातो ही गोष्ट खरी आहे, पण मी मटण बघत नाही आणि बघितलं तर खात नाही. त्यामुळे मी गेलो की बेल वाजवायचो की तो येऊन माझी पिशवी घेऊन जायचा. मी गावातून बाजार करून आलो की तो पिशवी द्यायचा आणि मी त्याला पैसे देऊन घरी जायचो. माझी ही अडचण आहे. तर तो म्हटलं एवढ्या सकाळी कसे काय आलेत. मी म्हटलो यार एक भानगड आहे, मला एक गोष्ट सांग. म्हटलं काय. तर म्हटलं मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ आहे. तो म्हटलं माहीत आहे, त्याचं नाव ऐकून आहे मी. म्हटलं त्याच्यात असं म्हटलंय की त्याला असा बोकड कापायचा की जो पाणी पिताना ज्याचे कान पाण्यात टेकलेले असतील, आणि तो ब्राह्मणाला खाऊ घातला तर आपले पितृक हे 1 वर्षभर वर राहणार. त्या दरवर्षी असा एक बोकड शोधून ठेवायचा. म्हणजे जसे रमजान ईदला त्या बकर ईदला बकरे शोधून ठेवतात, तसे बकरे प्रत्येक वर्षी शोधून ठेवायचे. ज्याला आपले वडील आई हे कायम स्वर्गात राहायचे असतील त्याने हे प्रयत्न करायला हरकत नाही. तो म्हणला काय म्हणता सर, हे मनुस्मृतीत आहे. म्हणला तो म्हणला आपला पवित्र ग्रंथ आहे. तर म्हणलं आपले पवित्र ग्रंथ असेच आहेत आणि म्हणूनच त्यांना पवित्र म्हटलं जातं, कारण बोकड कसा कापायचा हे सुद्धा त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. तर म्हटलं काय आहे या बोकडाचं वैशिष्ट्य. तो म्हणला सर तुम्हाला खरं सांगू का, एक गोष्ट सांगतो की साला हा मनू आहे ना, हा नक्की खाटीक असला पाहिजे. तर म्हटलं काय. तो म्हणला साला
बोकडाची पारख इतकी चांगली खाटकाशिवाय दुसरी कोणालाच येणार नाही. म्हटलं काय भानगड आहे. तो म्हणला आम्ही बकरू घेताना ते असं त्याचं पोट ती चरबी बघत असतो आणि जी बोकडं सडसडीत असतात जी फिरतात अशी वर, तर ती अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर ती अतिशय चवदार असतात. जसा कोंबडा तुम्ही जे चिकन खाता ते ब्रॉयलर वगैरे जे पडलेलं असतं ते खाल्लं तर उपयोगाचं नाही, पण पळणाऱ्या कोंबड्या खाल्ल्या, पळणारे कोंबडे खाल्ले तर तुम्हाला ते अधिक चविष्ट वाटतात. तसे बोकड पण असे फिरणारे खाल्ले तर ते अधिक चांगले लागतात. तो म्हटला सर आम्ही पूर्वजाच्या शोधात होतो, खाटकाला पूर्वज मिळाला ज्याचं नाव मनू आहे, त्याला पूर्वज मिळाला. तेव्हा ही पुरोहितशाही आहे, हिला नष्ट करायचं आहे, कारण ती पिळवणुकीवर आधारित आहे. आणि ही भांडवलशाही आहे, हिच्याशीही आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि लोकशाही समाजवाद ज्याला बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझम म्हटलेलं आहे तो स्थापन करायचा आहे. त्याच्यासाठी हर्षदीप कांबळे यांच्यासारखे जर 100 अधिकारी भारतात तयार झाले तर भारतामध्ये बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल असं मला स्वतःला वाटतं. आपण त्यांनी स्थापन केलेले सगळे कार्यक्रम खूप चांगले करतात आणि विशेषतः भगिनी इथल्या सगळ्या बघितल्यानंतर त्यांना बघितल्यानंतरच असं वाटलं की त्यांना वंदन करावं, त्यांच्या मी पाया पडावं. त्यांनी माझ्या पाया पडण्याऐवजी एवढी पात्रता त्यांनी मिळवलेली आहे. परंतु त्यांचं स्फूर्तिस्थान हर्षदीप आहेत. आणि हर्षदीप हा एक मला माझ्या आयुष्यात लाभलेला असा तरुण मित्र आहे की ज्याचा मला सतत अभिमान वाटेल. असा मित्र मला यवतमाळने दिला, त्याबद्दल यवतमाळकरांचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.